मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा आमचा हा चॅनल, ज्यामध्ये आम्ही आमचे ट्रेनिंग आणि वर्कशॉप्स लीड करत असताना जे एक्सपिरियन्स आले ते तुमच्याशी शेअर करत असतो. मित्रांनो, ट्रेनिंगच्या निमित्ताने बऱ्याच लोकांच्या भेटी होतात, बऱ्याच लोकांशी चर्चा होत असते आणि त्यांचे काही एक्स्ट्रॉर्डनरी अनुभव किंवा त्यांनी केलेल्या एक्स्ट्रॉर्डनरी गोष्टी ह्या इन्स्पायरिंग असतात. बीडमध्ये एक ट्रेनिंग करत असताना एक मुलगा त्या ट्रेनिंगमध्ये होता, ज्याचं वय त्यावेळेस 30 वर्षाचं होतं आणि त्यांनी ज्यावेळेस बोलताना सहजपणे हे शेअर केलं की माझं आत्तापर्यंत माझ्या सेव्हिंग्समध्ये मी साधारणतः 30 लाख रुपये जमा केलेले आहेत. तेव्हा थोडंसं आश्चर्य वाटलं आणि त्याच्याशी जास्त चर्चा केली आणि त्याच्या चर्चेतून मला लक्षात आलं की ह्या व्यक्तींनी रॉबर्ट कियोसाकी जे प्रिन्सिपल्स ऑफ बिकमिंग रिच सांगतो ते लिटरली स्वतःच्या आयुष्यात प्रॅक्टिस केलेले आहेत. आता तुम्ही विचार करत असाल 30 वर्षाच्या मुलांनी 30 लाखाचं सेव्हिंग केलं, यात महत्त्वाचं काय? तर त्याचं बॅकग्राऊंड विषय आपण बोलूया. हा मुलगा एका टाईल्सच्या दुकानामध्ये हमालीचं काम करतो आणि त्याचं शिक्षण फक्त 4थी किंवा 5वी पर्यंत झालेलं आहे. त्याच्याशी ज्यावेळेस बोलत होतो त्यांनी काही त्याच्या लाईफचे प्रिन्सिपल सांगितले, जे रॉबर्ट कियोसाकीच्या पुस्तकात पण आढळतात. त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, ती तो हे सांगत होता की सर, मी कधीच एकही पैसा अवास्तव खर्च करत नाही. मी माझा प्रत्येक पैसा हा जितका इन्व्हेस्ट करता येईल तेवढा करतो आणि एकदा इन्व्हेस्ट केलेला पैसा हा मॅच्युअर जरी झाला, एफ-डीज वगैरे जरी मॅच्युअर झाला तरी तो रिइन्व्हेस्ट करतो. मी स्वतःसाठी वापरत नाही. मी कुठल्याही प्रकारच्या चैनीच्या वस्तूसाठी मी आत्तापर्यंत पैसे खर्च केलेले नाही. एका रूममध्येच अजूनही राहतो आणि मला माहिती आहे की माझं हमालीचं आयुष्य जास्तीत जास्त 40 ते 45 पर्यंत आहे. त्यामुळे मी छोट्या इन्व्हेस्टमेंट्स ग्रो करत गेलो. अगदी प्लॉट्स पण घेतले तर लाख 1.5 लाखाचे घेतले, ते विकले, परत त्याच्यातून परत प्लॉट्स घेतलेत, अशी आणि प्रॉपर्टीचा नियम तुम्हाला माहिती आहे की प्रॉपर्टी ही रिलोकेट जर करत राहिलं तर प्रॉपर्टीमधून पैसा जास्त मिळतो. हा नियम त्यांनी पण पाळला. मित्रांनो, रॉबर्ट कियोसाकी त्याच्या पुस्तकात जे वाक्य म्हणतो की इट्स नॉट इम्पॉर्टंट हाऊ मच मनी यू मेक, इट्स इम्पॉर्टंट हाऊ मच मनी यू कीप, ते प्रिन्सिपल त्यांनी त्याच्या आयुष्यात जसंच्या तसं पाळलेलं आहे. आणि त्याच्याच भाषेत सांगायचं म्हटलं तर तो म्हणाला, सर, मी कोणाचाही चहा पित नाही किंवा कोणाचाही चहा मला अपेक्षित पण नाही आहे. म्हणजे ही ॲक्च्युली लिव्स द प्रिन्सिपल्स ऑफ बिकमिंग रिच. म्हणूनच त्याच्याकडे 30व्या वर्षापर्यंत 30 लाख रुपयापर्यंत जमा झाले होते. आणि लुकिंग ॲट हिज एज्युकेशन, लुकिंग ॲट हिज जो बिझनेस आहे त्यातनं, किंवा तो जो एक हमाली जे करतोय त्यातून त्याला किती इन्कम मिळणार, त्यातून जर हा विचार केला तर दिस इज अ एक्स्ट्रॉर्डनरी जर्नी. हा फॅक्टर हा बऱ्याच जणांच्या लाईफमध्ये आपल्याला बघायला मिळतो की दे डोंट कीप द मनी, दे ओनली कीप ऑन स्पेंडिंग द मनी. पैसा हा वाचवण्याकडे बिलकुल लक्ष नसतं, पैसा हा खर्च करण्याकडे लक्ष असतं. आणि मागच्या काही व्हिडिओजमध्ये तुमच्याशी मी हे शेअर पण केलेलं आहे की पैशाचा उपयोग करण्याकडे आज कल जास्त वाढत चाललेला आहे. पैशाचा उपयोग आणि विनियोग ह्या दोन गोष्टी होतात. उपयोग म्हणजे यूज करणं, खर्च करणं आणि त्याच्या बदल्यात काहीतरी फॅसिलिटीज मिळवणं. विनियोग म्हणजे मल्टिप्लिकेशन करणं. तर आज जर आपण आपल्या आजूबाजूला जर सगळ्या लोकांकडे पाहिलं तर उपयोग करणारे जास्त आहेत, विनियोग करणारे कमी. आणि तो आमचा जो गजानन, ज्याच्याविषयी मी बोललो, जो बीडला एक साधारणशी नोकरी करणारा व्यक्ती आहे, पण त्यांनी त्याच्या आयुष्यातून हे दाखवून दिलं की इट्स इम्पॉर्टंट हाऊ मच मनी यू कीप, इट्स नॉट इम्पॉर्टंट हाऊ मच मनी यू अर्न. कारण अर्निंगपेक्षाही कीपिंग मनी इज मोर इम्पॉर्टंट. त्यामुळे बरेचसे जण कम्पॅरेटिव्हली कमी अर्निंग करत असतात पण ते श्रीमंत होतात. या उलट काही खूप अर्न करणारे लोक पण यू डोंट सी मनी विथ देम. सो अंडरस्टँडिंग हाऊ मनी वर्क्स इज मोर इम्पॉर्टंट. मित्रांनो, हे समजून घेण्याची गरज आहे. या एका सिम्पल म्हणजे इंटरॅक्शन्समधून माझ्यापर्यंत जे आलं ते मला तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्याला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.